पोरगी बघून पोरगा नुसतंच लाजत होतं बाबा. बाई म्हणायची मला लवकर शिक्रापूरला सोड, नाही तर मला पीएमटी नाही भेटणार. म्हणलं मी आहे ना, तू कायला काळजी करते. हा म्हणलं लवकर पळ, नाही तर बघ जाईन लवकर जा. मित्राचा फोन आला. मित्र म्हणला चला आपल्याला पुण्याला जायचे. हा म्हणला थांब जरा बरं का, पहिला नाश्ता करू. हे येडं काय एवढं लाजत होतं काय कळत नव्हतं बाबा. त्याला म्हणलं हे काय होतंय भाऊ, आता काय खरं नाही. म्हणतोय तू शांत बस बाबा, मला पहिलं खाऊ दे. हा म्हणलं आता काहीतरी गडबडे बरं ते जाऊ दे. मी काय म्हणतोय बशीत चहा प्यायला कोणाला आवडत रे. चहा पिऊन गाडीत बसलो. हा म्हणली पोरा आता चला आपल्याला गोव्याला जायचे. म्हणलं गोव्याला. पोरानं म्हणलं बाबा मी घरी नाही सांगितलं, मला मोकार हाणते मला इथेच उतरा बरं का. पोरं म्हणायचे आता कशाला उतरतो, आता गोव्यामध्ये चालूय आपण. म्हणलं इथं कुठं गोवा आहे. पोरं म्हणायचे टोक दिसला का गोवा. अतेचा कर हे पुण्यात आलोय आपण, हे पुण्याला गोवा बनायला लागले राव. आता यांनी चांगली माझी मजा घेतली काय कशाचा काय गोवा आणि खाय आता गोवा अशी गत झाली भाऊ. इकडे सुद्धा माझं मटेरियल घ्यायचं होतं, त्याच्यामुळे आम्ही आलो इकडे पुण्याला. मटेरियल घेतलं. म्हणलं आता चला घरी. आव्याने इकडे ब्लूटूथचा बेजा बाहेर काढला तर मला थांबे जरा नीट करू दे, नाही तर बेजा अजूनच आतमध्ये जायला बसलाय. त्याला म्हणलं थांब मी बसतो. तेव्हा म्हणायचा बाबा तुझ्याकडे आधीच बेजा नाही, तू शांत बस बाबा. आईला ज्याचं करायचा